नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत हाऊ टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आता इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय? हा बघा, हा आहे सेल. किती वोल्टचा आहे? 1.5 वोल्टचा. हा झाला छोटा सेल आहे. या सेलच्या आतमध्ये सुद्धा रेजिस्टन्स असतो. इंटरनल रेजिस्टन्स किरकोळ रेजिस्टन्स असतो, थोडाफार असतो रेजिस्टन्स. तर सेलच्या आतमधला रेजिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याला पोटेन्शियोमीटर वापरू शकतो. इनफॅक्ट पोटेन्शियोमीटर वापरून आपण we can easily calculate internal resistance of the cell. मेथड सेम असणार आहे, आपलं सेटअप पण सेम असणार आहे एक्सपेरिमेंटचा. तर काय करायचं आहे बघा, आता बघून पोटेन्शियोमीटरची डायग्राम तुम्हाला पाठ झाली असेल. इथे ही बॅटरी आहे एक्सटर्नल, इथे हा की आहे. उसके बाद क्या करते हैं, एक बड़ा सा पोटेन्शियोमीटर निकालते हैं. पॉइंट ए हा पॉइंट बी. ओके, या बॅटरीचा ईएमएफ ई जो आपल्याला नोन आहे, नोन आहे, ही झाली की के, याला के नाव देतो. आता ज्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे ती बॅटरी मी इथे लावतो. हे बघा, इथून एक वायर काढतो, इथून एक वायर, आणि इथं ती मी बॅटरी लावतो. या बॅटरीचा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे आणि याच्या आतला इंटरनल रेजिस्टन्स काढायचा जो आतमध्ये काढू शकत नाही म्हणून मी बाहेर काढतो. ओके, आता बघा, इथून एक वायर काढतो, एक सिंपल. इथं मी एक बटन लावतो ज्याचं नाव K1 आणि इथं एक रेजिस्टन्स बॉक्स लावतो. रेजिस्टन्स बॉक्स ज्याचा रेजिस्टन्स आपल्या मनानुसार सिलेक्ट करायचा आहे रेजिस्टन्स बॉक्स. सगळा खेळ या सेटअपमध्येच आहे. ओके, आता ही बॅटरी ज्याचा ईएमएफ फाइंड आउट करायचा आहे त्याला मी E1 कन्सिडर करतो. E1 हा रेजिस्टन्स बॉक्स आहे, सॉरी इंटरनल रेजिस्टन्स आहे. स्मॉल आर, तो स्मॉल आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा रेजिस्टन्स बॉक्स आहे ज्याचा आपण एक काहीतरी रेजिस्टन्स सिलेक्ट करणार आहे. हा रेजिस्टन्स बॉक्स का घ्यायचा? कारण आपला इंटरनल रेजिस्टन्स काढायचा असेल तर त्याच्या कंपॅरिझनला एक दुसरा रेजिस्टन्स पाहिजे. त्याच्यावरून आपण कंपेअर करू शकतो की याचा रेजिस्टन्स किती आहे तो. ओके, हा पूर्ण सेटअप आहे. आणि ह्या बिचाराला थांबा, याला छोटा करतो. हां, इथून आपला जॉकी दादा बाहेर पडणार. हा आहे गॅल्व्हॅनोमीटर आणि ही त्याची जॉकी जे आपल्याला व्हेरियस ठिकाणी टच करायचे. ओके, आता पहिलं काय करतो बघा, पहिलं हे बटन बंद ठेवतो. ओके, नाउ इफ के इज केप्ट क्लोज, के केप्ट क्लोज केला म्हणजे चालू केला याचा अर्थ. आणि अँड K1 इज केप्ट ओपन म्हणजे बंद केला. हे बटन बंद केलं K1. तर काय होणार, इथून जो करंट येणार याच्या करंट हा इथे पुढे पण जाणार आणि या ब्रँचमध्ये पण जाणार, पण या ब्रँचमध्ये जाणार नाही. या ब्रँचमध्ये का जाणार नाही? कारण सर्किट ब्रेक आहे. मग करंट इथून येणार, या बॅटरीतून पण करंट जाणार, इंटरनल रेजिस्टरमधून करंट जाणार. आणि हा गॅल्व्हॅनोमीटरने आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? काय? नल पॉइंट. ट्राय टू टच जॉकी ॲट व्हेरियस पॉइंट ऑन द पोटेन्शियोमीटर वायर. मग तुम्हाला समजा इथे तुम्हाला नल पॉईंट भेटला. ओके, ए टू इथं सी पॉईंट, जिथं नल पॉईंट भेटला. ए टू सी जेवढी लेंथ असेल वायरची तेवढा या बॅटरीचा ईएमएफ असणार. देअरफोर E1 इज इक्वल टू KL1. कारण हा सर्किटमध्ये येत नाहीये, याच्यावरून बॅटरीचा ईएमएफ काढलात तुम्ही. ओके, आता काय करतो बघा, नाउ इफ बोथ K and K1 केप्ट क्लोज. आता दोन्ही पण बंद केला, त्याच्यामुळे ह्या सर्किटमधून पण करंट फ्लो व्हायला लागला. या ब्रँचमधून फ्लो झाला, या ब्रँचमधून फ्लो झाला. परत जॉकी इकडं तिकडे टच करा, तुमची इकडं तिकडे टच करा. मी जॉकी इथे पॉईंट भेटला मला, या पॉईंटला. आता काय बघा, मगाशी जो ईएमएफ आला तो बॅटरी E1चा होता, पण आता जो आपल्याला नल पॉईंट भेटणार आहे म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज भेटणार आहे त्या अख्ख्या सर्किटचा असणार आहे. तो पूर्ण या सर्किटचा असणार आहे, हा नुसत्या बॅटरीचा नसणार आहे. म्हणून मी याला बोलतो पोटेन्शियल. या पूर्ण सर्किटचा पोटेन्शियल किती असेल? जेवढं इथून इथपर्यंत लेंथ असेल तेवढी, इज इक्वल टू KL2. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करतो बघा, याच्यामध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करतो. नाव देतो ना काहीतरी, या सोंड्याला काहीतरी नाव देतो, A B C
ओके, ABCDA इन ABCDA यूज किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, सर्किट किरचॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे पहिला लूप सिलेक्ट करा. मी क्लॉकवाईज लूप सिलेक्ट करतो. ओके, क्लॉकवाईज लूप सिलेक्ट केला. हा, त्याच्यानंतर या बॅटरीतून करंट काढा. या बॅटरीतून करंट काढा. मग बॅटरीतून इकडून प्लस आहे, इथं निगेटिव्ह आहे. इकडून करंट येणार, इकडून करंट येणार, इकडे पुढे जाणार, पुढे जाणार. आता बघा, तुमचा पाथ इकडे आहे. ओके, इकडून इकडे जात आहे म्हणजे बॅटरीचा व्होल्टेज डाऊन होतोय. हे बघा, तुम्ही इकडून इकडे चालाय, क्लॉकवाईज चालाय, प्लस कडून मायनस कडे. मग पहिला ही जी बॅटरी आहे त्याचा EMF तुम्हाला निगेटिव्ह E1 भेटणार. त्याच्यानंतर करंट इकडे आहे, तुमची डायरेक्शन इकडे अपोजिट आहे. समजा या सर्किटमधून करंट फ्लो होतोय, आय नावाचा करंट फ्लो होतोय. मग याचं व्होल्टेज किती येईल? I मल्टिप्लाय बाय R. तो पण पॉझिटिव्हमध्ये IR येणार, पॉझिटिव्हमध्ये IR येणार. प्लस का, आपला पाथ इकडे आहे, करंट इकडे आहे. मग याच्यामध्ये I इंटू R, कारण त्याचा रेजिस्टन्स कॅपिटल R आहे, इज इक्वल टू 0. या सर्किट बटन काय घेत नाही आपण. निगेटिव्ह E1 ला तिकडे ट्रान्सफर करा. IR प्लस IR इज इक्वल टू पॉझिटिव्ह E1. ओके, हे भेटलं आपल्याला. त्याच्यानंतर Vचा फॉर्म्युला वी नो, V इज इक्वल टू IR. हा आपला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, ओहम्स लॉ. आता काय करतो, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन एकमेकाला डिवाइड करतो. फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट डिवाइड टू सेकंड. E1 इज इक्वल टू KL1 डिवायडेड बाय V इज इक्वल टू KL2. K ला K कॅन्सल. ओके, E1 ची व्हॅल्यू आता इथं काढलेली आहे बघा. E1 ची व्हॅल्यू काय, IR प्लस I कॅपिटल R डिवाइड बाय V ची व्हॅल्यू IR इज इक्वल टू, इकडे काय राहिलं, L1 अपॉन L2. ओके, या दोघातून I कॉमन काढलात, I बाहेर आला. तो I आणि हा I कॅन्सल होणार. तुम्हाला नाही समजणार, डिटेलमध्ये सांगायला लागतं मुलांना. डिटेलमध्ये I डिवाइड बाय R इज इक्वल टू L1 अपॉन L2. I ला I कॅन्सल झाला. त्याच्यानंतर हा R आहे, हा R त्याला तिकडे जाऊन मल्टिप्लाय करतो. या R ला तिकडे ट्रान्सफर करतो, डिवाइडचा मल्टिप्लाय होईल, मल्टिप्लाय बाय R झालं. त्यानंतर R प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस करतो. स्मॉल r इज इक्वल टू L1 अपॉन L2 R मायनस R. या दोघांमधून R आणि R कॉमन काढतो. स्मॉल r इज इक्वल दोघांमधून R. जर R कॉमन काढला तर L1 डिवाइड बाय L2, याच्यातनं R ऑलरेडी बाहेर आलेला आहे. याच्यातून R बाहेर आला तर आतमध्ये राहणार 1. हा झाला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युलाचा चांगला रट्टा मारून ठेवा, कारण न्यूमरिकल प्रॉब्लेम याच्याने सॉल्व्ह करता येतात. सोपं आहे ना. इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीचा काढायचा असेल तर एक्सटर्नल रेजिस्टन्स किती सिलेक्ट केला बघायचा, 2 लेंथचा रेशो घ्यायचा आणि त्याच्यातून 1 मायनस करायचा. ओके, समजलं. चला आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. EMF ऑफ सेल इज बॅलन्स बाय लेंथ 120 सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन पूर्ण वाचायच्या अगोदर पहिला काय शोधायचं ते बघा. फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, म्हणजे तुम्हाला स्मॉल r फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग तुम्हाला एक्झामला जाऊन लगेच टॉपिक आठवणार, हा करंट इलेक्ट्रिसिटी आहे. मग स्मॉल rचा तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा आठवणार. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R L1 अपॉन L2, त्याच्यातनं 1 मायनस करायचं आहे. आता मग ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. पहिला लेंथ होती 120. L1 इज इक्वल टू 120 सेंटीमीटर ऑफ पोटेन्शियल वेन सेल इज शंटेड बाय रेजिस्टन्स 10 ओहम. हा कॅपिटल R दिलेला आहे, कॅपिटल R 10 ओहम इज शंटेड बाय. ओके, बॅलन्सिंग लेंथ इज रिड्यूस. याला इम्पॉर्टंट आहे. जी बॅलन्सिंग लेंथ होती 120, तो एक्सटर्नल रेजिस्टन्स R सिलेक्ट केल्यावर तो रिड्यूस होऊन 20 सेंटीमीटर, रिड्यूस बाय 20 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटरने कमी झाला. म्हणजेच तुम्हाला दुसरी लेंथ आहे ती 120 मायनस 20 इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, कारण काही मुलं L1 120 ठेवतात आणि सेकंड लेंथ 20 इथं डायरेक्ट ठेवतात. ही व्हॅल्यू 20 नाही आहे, ही 20 ने कमी झालेली आहे. बाय इम्पॉर्टंट आहे. जर इथं लिहिलं असतं रिड्यूस टू 20 सेंटीमीटर, मग इथं तुम्ही लेंथ 20 सेंटीमीटर चालली असते. पण इथं रिड्यूस बाय आहे. या 2 वर्डमध्ये कन्फ्यूज होऊ नका. 2 म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू, बाय म्हणजे कमी, त्याच्याने कमी होणे. ओके, बघा आता हा फॉर्म्युला आहे.
ओके. R इज इक्वल टू स्मॉल r L1 डिवायडेड बाय L2 डिवायडेड बाय 1. तुम्हाला एक छोटी टेक्निक देणार आहे बघा. R म्हणजे काय 10 आहे, L1 म्हणजे काय 120 आहे, L2 म्हणजे काय तर 20 ने कमी झाली म्हणजे 100 झाली. 1 इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय 0 ला 0 गेलं, 5 दुनी 10 सॉरी 2 पंच 10 2 संग 12 6 डिवायड बाय 5 -1. ओके. आता मुलं काय करतात बघा, 5 ने 6 ला डिवाइड करतात. बरोबर आहे तुमचं, पण ते आन्सर पॉईंटमध्ये येणार. बरोबर आहे. बघा दोन्ही मेथड करून दाखवतो तुम्हाला, दोन्ही मेथड. आणि इथं दुसरी डायरेक्ट मेथड, डायरेक्ट पण सॉल्व्ह करता येतं. समजा 5 ने 6 ला तुम्ही 5 ने 6 ला डिवाइड केलं तर 5 1 5 1 उरला, 5 दुनी 10 वजा 1 येणार. 10 गुणिले 1.2 10 किती होणार, 12 10 120 म्हणजे 12 येणार. बरोबर. वजा 10 गुणिले परत 1 ला 10, उत्तर किती येते 2 ओहम. याच्याने पण आन्सर येणार. किंवा दुसरी मेथड, या 10 ने डायरेक्ट आत मल्टिप्लाय करा. दुसरी मेथड इथं दाखवतो. और 10 ने आत जर इथं मल्टिप्लाय केलं तर 6/5 मल्टिप्लाय बाय 10. ओके. मायनस परत 10 ने आत 1 ला तर हा 10, 5 1 5 5 दुनी 10 6 दुनी 12 12 10 गेले 2 ओहम. कुठलीही मेथड यूज करा सेम आन्सर येणार आहे. तर इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम होता म्हणून तो 20 ने रिड्यूस झाला. समजलं. एकदम इझी एक्झाम्पल असतं इंटरनल रेजिस्टन्स. डेरिव्हेशन तर हमखास एक्झामला विचारतात. ओके. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पॉईंटचा एका नवीन मुद्द्याचा भेटूया एकदम सोप्या भाषेमध्ये. तोपर्यंत ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.